असे शिरोळची चटणी करायला. त्यात मस्तपैकी शिरोळ धुवून घेतल्यात, लसूण घेतलाय आणि हे घेतले मिरच्या आणि ही घेतली दही आणि टाकते त्याच्यात थोडीशी कोथिंबीर. आज खूप वेळ झाला आहे. थोडीशी कोथिंबीर टाकली, मीठ. तर हे वाटून घेऊया आपण. वाटून घेतलेली आहे शिरोळची. गॅस चालू करूया. साडेनऊ वाजले आत्ताशी फक्त. तिकडे माझा ना, ती झोपून उठली आता. कांदा टाकला. कांदा त्यांना काय आहे बाबा, परदेशातल्या लोकांना. पण बोलली किती गोड पोरगी. सोयाबीन लाल करून घेतलेले. ते झालं. आपण मस्तपैकी याच्यात हळद टाकू थोडीशी. थोडी हळद टाकते बघा मी. हलवून घेऊया परत. चटणी टाकू. मस्तपैकी हलवून घेऊ. मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं बघा. पाणी खूप सुटतं, ते पाणी जिरूपर्यंत. तर सोयाबीन ठेवलेलं आहे. सगळं चालू आहे तयारी. तर सोयाबीनची चटणी आपली तयार झालेली आहे. मस्तपैकी शिरोळची चटणी आपली तयार झालेली आहे मंडळी. बघा, वाव किती भारी दिसते. जशी जेवढी भारी दिसते तेवढी ती टेस्टी पण लागते. ठीक आहे. आपण कोथिंबीर जराशी अशी चटणी मस्त बाजरीच्या भाकरी बरोबर, नंतर ज्वारीच्या भाकरी बरोबर खा. एक नंबर लागते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय.